नमस्कार. आज आपण बनवणार आहोत उपवासाची थाळी. खूप साधे सोपे पदार्थ आहेत आणि झटपट तयार होतात. तर चला सुरुवात करूया. पहिला पदार्थ आहे राजगिऱ्याच्या पुऱ्या. त्यासाठी घेऊ 1 वाटी राजगिऱ्याचं पीठ, 1 उकडलेला बटाटा, 1 चमचा मिरचीची पेस्ट, थोडं जिरं, चवीनुसार मीठ आणि कोथिंबीर. याला चांगलं एकत्र करून मळून घ्यायचं आहे आणि यात पाणी घालायची अजिबात गरज नाहीये. जर वाटत असेल तर थोडं 1-2 छोटे चमचे तुम्ही पाणी घालू शकता. त्यानंतर याला तेल लावून 10 मिनिटं बाजूला ठेवून घ्यायचं आहे. नंतर पुरी बनवायला एका प्लास्टिकवर छोटा गोळा ठेवायचा आणि हातानेच प्रेस करून पुरी तयार करून घ्यायची आहे. नंतर पुरीला तळून घ्यायचं आहे. पुरी तळताना तेल चांगलं गरम असावं. पुरी तयार झालेली आहे. आता याला आपण काढून घेऊ. दुसरा पदार्थ आहे आलूची चटणी. त्यासाठी घ्यायचं आहे तेल, त्यात घालायचं आहे जिरं, 4 ते 5 बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या. याला एखादी मिनिटं परतून घ्यायचं आहे. नंतर घालायचे चवीनुसार मीठ आणि थोडी मिरेपूड. त्यानंतर घालायचे आहेत 2 उकडलेले बटाटे. याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. 1 ते 2 मिनिटं शिजवून घ्यायचं. आणि वरून घालायची छान कोथिंबीर आणि आलूची चटणी तयार आहे. आपला तिसरा पदार्थ आहे साबुदाण्याचे पकोडे. त्यासाठी मी घेतला आहे अर्धा वाटी साबुदाणा. याला बारीक करून घ्यायचा आहे. त्यानंतर यात घालायचा आहे अर्धा वाटी शेंगदाण्याचा कूट. शेंगदाण्याला भाजून याचा कूट केलेला आहे. त्यानंतर घालायचं जिरं, 1 चमचा हिरवी मिरचीची पेस्ट आणि किसून घेतलेला 1 बटाटा. याला एकत्र करून घ्यायचं आहे आणि अगदीच थोडं पाणी घालायचं आणि याला एकत्र करून घ्यायचं. आता याचे पकोडे तयार करायचे आणि गोल्डन ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. पकोडे छान कुरकुरीत होतात आणि खूप सोपे पकोडे आहेत. पकोडे तयार झाले आहेत. आपला चौथा पदार्थ खूप सोपी आहे आणि खूप पौष्टिक सुद्धा. त्यासाठी मी घेतला आहे 1 वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे, 1 वाटी गूळ आणि 1 चमचा तूप. याला चांगलं बारीक करून घ्यायचं आहे आणि याचे गोल गोल छान लाडू तयार करून घ्यायचे आहेत. आणि तयार आहेत तुमचे लाडू. पाचवा पदार्थ आहे ताक. त्यासाठी मी घेतला आहे 1.5 वाटी दही. त्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. नंतर यात घालायचं 1 ग्लास पाणी आणि चवीनुसार मीठ. आता तडक्यासाठी आपण घेऊ तेल. त्यात घालायचं आहे जिरं आणि 2 ते 3 लाल मिरच्या आणि हा तडका आपल्याला टाकायचा आहे ताकावर. त्यानंतर थोडं कोथिंबीर टाकून तयार आहे ताक. शेवटचा पदार्थ आहे शेंगदाण्याची चटणी. त्यासाठी घ्यायचे आहेत अर्धा वाटी भाजून घेतलेले शेंगदाणे, थोडं कोथिंबीर, 3 ते 4 हिरव्या मिरच्या, 3 ते 4 चमचे दही, चवीनुसार मीठ आणि अर्धा चमचा साखर. यात थोडं पाणी घालून याला बारीक करून घ्यायचं आहे. आता तडक्यासाठी घ्यायचं आहे तेल. यात घालायचं थोडं जिरं आणि तडक्याला आपण घालू चटणीमध्ये. कोथिंबीर टाकून चटणी तयार आहे. उपवासाची थाळी नक्की ट्राय करून बघा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका.